चिकन करी, ग्रीन चिकन, राईस, कांदा, लिंबू, चपाती। तर आपले ताट रेडी झाले, सोप्या पद्धतीत आणि सरळ पटकन तयार होणारे। नमस्कार मित्र मैत्रिणींनो, माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहे चिकन करी। आता सर्वप्रथम गॅस पेटून घेणार आहे। आता आपण कढई गरम झाली, 2 पळ्या तेल टाकून घेऊ। गरम तेल झाले, आता आपण लसूण अद्रक पेस्ट टाकून घेऊ। लसूण अद्रक पेस्ट परतली, आता कांदा टाकायचा। तर आता आपण मीठ टाकणार, थोडं पटकन कांदा परततो, जास्त वेळ लागत नाही कांदा परतण्यासाठी। तर आपला कांदा परतून झालाय, आता आपण टाकणार आहे कोथिंबीर। वास येतो मस्त छान, त्यासाठी कोथिंबीर टाकणार, थोडी परतून देणार त्याला। आता आपण हळद टाकून घेणार आहे थोडी। आपला आता हा परतून झालाय, हळद मध्ये टाकलं होतं ना, तर आता आपण चिकन टाकून घेणार आहे। हे चिकन थोडं मिक्स करणार आहे आपण, मसाले कांदा ते टाकलंय ना, ते मिक्स करून घ्यायचं। आता आपण मीठ टाकून घेणार थोडं, पुन्हा मिक्स करून घेणार आहे। मीठ पूर्ण मिक्स होत आहे, ते पूर्ण मिक्स झालंय। आता व्यवस्थित मिक्स झालंय व्यवस्थित, कोथिंबीरचा वास मस्त येतोय, छान येतोय। आता याला 10 मिनिटं शिजवण्यासाठी ठेवणार आहे आपण। आता पुढची तयारी करू। तर आपलं 10 मिनिटं चिकन शिजतंय, तोपर्यंत आपण दावत तांदळाचा भात करून घेणार आहे। तो छान आता पाणी टाकून घेतलंय, तुमच्या चवीप्रमाणे मीठ टाकून घ्या। आता याला उकळी येऊपर्यंत तांदूळ धुवून घ्यायचे। तर आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेतलंय, पाण्यात पण देखील उकळी आली, असं टाकून द्यायचं त्यात। तर आपण तांदूळ टाकले, आता असं हलवून घ्यायचा, त्यानंतर झाकण ठेवायचं, गॅस सिम करायचा, त्याला 15 मिनिटं शिजून द्यायचं। मध्ये मध्ये हलवत जायचं, त्याला खाली डागू नये। तर आपले एक साइडला चिकन शिजतंय, एक साइडला भात शिजतोय, तर तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊ चपातीसाठी। अशा प्रकारे पीठ मळून घेतलंय, त्याला आता 10 मिनिटं आपण मुरण्यासाठी ठेवणार आहे, चपाती व्यवस्थित येते। तर आपण गॅस पेटवून घेऊ। आपलं चिकन शिजून घातलंय, भाजी तयारी करू। तर आपलं पातेलं तापलंय, 2 वेळा तेल टाकलंय। तेल तापलंय आपलं, आता अद्रक लसूण पेस्ट हे टाकून घेऊ आपण। तर आता अद्रक लसूण पेस्ट परतलंय, आता टमाटे टाकून घेऊ। टमाटे परतून घेऊ आपण। आता आपण मसाले टाकून घेणार आहे, लाल तिखट, सुहाना चिकन मसाला। आम्हाला जास्त तिखट आवडतं, त्यामुळे जास्त प्रमाणात लाल तिखट घेतलंय।
तर आमचा हा घरगुती मसाला आहे. आपल्याला पाहिजे असेल तर मेसेज करून सांगू शकता. तर आपण मसाला शिजण्यासाठी चिकनचं पाणी घेणार आहे. थोडस अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे. खाली डाळलेली पाहिजे आता हलवून घ्यायचं व्यवस्थित. तर आपला मसाला आहे शिजलाय व्यवस्थित. आता याच्यात आपण चिकन शिजून घेतले ते टाकणार. त्याला मिक्स करायचं. मिक्स करून घ्यायचं. तर आपल्या असं प्रकारे खाली आपलं जेवढं पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकू शकता. तर आपण कोथिंबीर कट करून घेतली यात टाकणार आहे. सुगंध वास येतो याचा मस्त. भाजी छान लागते. हलवून घ्यायचं अशा प्रकारे. आता याला 10 मिनिटं शिजून द्यायचं मस्त. मित्रांनो चला आता आपला स्वयंपाक पूर्ण झालाय. तर आता आपण सजूया. अशी छान मस्त भाजी झाली. तर आता आपण चपाती घेऊ. आता नंतर भात घेऊ. तर आता आपला डावा तांदळाचा भात आहे. मस्त हे झालंय सुटसुटीत. तर हा आपला आहे कांदा. कांदा ठेवून घ्यायचा. कांदा लिंबू अशा प्रकारे कांद्याला घेतले. तर मित्रांनो आपण बनवले ग्रीन चिकन. जास्त वेळ लागल्यामुळं स्वयंपाक पटकन आवरल्यामुळं ते टाइम भेटला नाही ग्रीन चिकनची रेसिपी टाकायला. तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये त्याची व्हिडिओ काढीन मी. नंतर बघा तुम्ही. तर आता आपलं हे ताट झालंय. तर आपण आईला दाखवूया अशी भाजी वगैरे झाली. टेस्ट बघा. खूप छान. खूप छान. खूप छान.